नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओसह तुमच्यासोबत आहोत। आज आपण इयत्ता 6वीच्या बालभारती या पाठ्यपुस्तकातील आपले परमवीर हा पाठ आपण आज पाहणार आहोत। तेव्हा लक्षपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। मुलांनो, पुरातन काळातील अनेक वीर पुरुषांच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील, तसेच विविध चित्रपट आणि मालिकांद्वारे त्या पाहिल्याही असतील। मुलांनो, आपली भारतभूमी ही खूप पावन अशी भूमी आहे। या भारतभूमीमध्ये अनेक शूरवीर होऊन गेले। या भूमीच्या रक्षणार्थ अनेकांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान सुद्धा दिले। त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी अनेक ठिकाणे आजही अस्तित्वात आहेत। इतिहास अशा शूरवीरांना कधीही विसरणार नाही। त्यांच्या पराक्रमाच्या गाथा या अनंत कालापर्यंत नक्कीच टिकून राहतील। हर हर महादेव अशी गर्जना केल्यानंतर भारतीयांचे रक्त सळसळायला सुरुवात होते। मुळात शौर्य आणि वीरता हे गुण भारतीयांच्या रक्तातच आहेत। आजही असे शूरवीर आपल्या भारतामध्ये अस्तित्वात आहेत, जे आपल्या भारतभूमीचे सीमेवर रक्षण करतात। ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता ते आपली सेवा अखंडपणे बजावत असतात। वेळ प्रसंगी स्वतःचे बलिदान देतील, पण मागे हटणार नाही। असे आपले भारतीय सैनिक आहेत। अशा शूरवीरांच्या अतुलनीय शौर्याला वंदन करण्यासाठी त्यांना वेगवेगळी सन्मान पदके देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो। आज या पाठात आपण अशाच एका सन्मानचिन्हाचा परिचय करून घेणार आहोत, आणि ते सन्मानचिन्ह, ते पदक म्हणजे परमवीर चक्र। मुलांनो, परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे। जमिनीवर, समुद्रात किंवा आकाशात शत्रू आपल्यासमोर उभा असताना केवळ अजोड असे धाडस, शौर्य दाखवणाऱ्या, आत्मसमर्पण करणाऱ्या वीरांना हा पुरस्कार दिला जातो। परमवीर चक्राने सन्मानित होणे ही एका सैनिकासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। अतिशय दुर्लभ असा हा सन्मान आहे। आतापर्यंत फक्त 21 वेळाच हा सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे। यातील 14 शूरवीरांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आलेला आहे। आता आपण परमवीर चक्राबद्दल जाणून घेऊया। परमवीर चक्र हे दिसायला एकदम साधे आहे। कांस्य धातूपासून ते बनवलेले आहे आणि आडव्या दांडीवर सहज फिरेल असे आहे। गडद जांभळी कापडी पट्टी हे या पदकाचे वैशिष्ट्य आहे। या पदकाच्या खालील गोलाकार भागावर दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे, म्हणजे राजमुद्रा आहे। आणि या चारही बाजूला जे चिन्ह किंवा प्रतिकृती आहेत त्या इंद्रवज्राच्या प्रतिकृती आहेत। त्याचबरोबर या पदकाच्या मागील बाजूस परमवीर चक्र असे शब्द इंग्रजी आणि हिंदीमध्ये गोलाकार कोरलेले आहे, आणि त्यामध्ये 2 कमल पुष्पे आहेत। अशी एकदम साधी डिझाईन असणारे हे परमवीर चक्र आहे। पण मुलांनो, या पदकाचे डिझाईन कोणी बनवले याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल, तर लक्षात ठेवा, परमवीर चक्राचे डिझाईन तयार करणारी एक मराठी स्त्री होती। सावित्रीबाई खानोलकर असे त्यांचे नाव आहे। त्यांनी या पदकाचे डिझाईन तयार केले आहे। सावित्रीबाई या मूळच्या युरोपातल्या होत्या। स्वित्झर्लंडमधील हंगेरियन कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता। भारतीय सेनेतील अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह करून त्या भारतामध्ये आल्या। भारत देशावर त्यांचे खूप प्रेम होते। त्यांनी लग्नानंतर भारतीय नागरिकत्व तर घेतलेच, त्याचबरोबर भारतातील संस्कृती, कला, परंपरांचा खूप अभ्यास केला। मराठी, संस्कृत, हिंदी या भाषा त्या अस्खलितपणे बोलत असत। आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी समाजकार्याचा वसा सोडला नाही। परमवीर चक्रावर इंद्रवज्राची प्रतिकृती आहे। आता इंद्रवज्राबद्दल आपण समजून घेऊया। इंद्रवज्र म्हणजे विजेचा कडाडणारा प्रहार। हे एक अजोड, अजिंक्य
आणि आपल्या लक्षाचा अचूक वेध घेणारे देवांचा राजा इंद्र यांचे शस्त्र म्हणजे इंद्रवज्र. दधीची ऋषींच्या परमोच्च त्यागामुळे हे शस्त्र अमोघ बनले. आता हे इंद्रवज्र कसे तयार झाले यामागे एक दंतकथा आहे. दंतकथा म्हणजे पिढ्यानपिढ्या एकमेकांना सांगत आलेली गोष्ट. बघा, एकदा काय झाले, हजारो वर्षापूर्वी एका राक्षसाने जगातले सगळे पाणी पळवून नेले. त्यामुळे निष्पाप निरपराध माणसे पाण्या वाचून तडफडून मरू लागली. या राक्षसाला मिळालेल्या वरदानामुळे त्याच्यावर कोणत्याही शस्त्राचा परिणाम होईना, मग ते शस्त्र धातूचे असो किंवा लाकडाचे. आता या राक्षसाला हरवण्यासाठी, त्याचा वध करण्यासाठी काहीतरी दिव्य असा पदार्थ हवा होता. असा दिव्य पदार्थाचा शस्त्र म्हणून वापर करावा लागणार होता. त्यावेळी दधीची नावाचे खूप मोठे महान तपस्वी ऋषी होते. या दधीची ऋषींच्या हाडामध्ये ते तेज होते, ती दिव्यता होती. देवराज इंद्र इतर देवांसोबत दधीची ऋषींकडे गेले. राक्षसाला हरवण्यासाठी त्यांच्या शरीरातील अस्थींची मागणी केली. आता अस्थींची मागणी केली म्हणजे दधीची ऋषींना स्वतःचा देह, त्यांचे शरीर त्यांना त्यागावे लागणार होते. दधीची ऋषींनी लोककल्याणासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन अस्थींचे दान दिले होते. मग देवांनी त्यांच्या अस्थींपासून वज्र अस्त्र तयार केले. ते झाले इंद्रवज्र. या अस्त्राने मग त्या राक्षसाचा वध करण्यात आला. ही होती इंद्रवज्राची गोष्ट. या कथेपासून प्रेरित होऊन सावित्रीबाईंनी दधीची ऋषींच्या त्यागाचे, त्यांच्या समर्पणाचे प्रतीक म्हणून परमवीर चक्रावर इंद्रवज्राची प्रतिकृती तयार केली. दधीची ऋषींच्या अस्थीमुळे इंद्रवज्राला जसे सामर्थ्य मिळाले, तसेच अमोघ सामर्थ्य भारतीय सेनेला मिळते. ते या परमवीरांकडून, त्यांच्या पराक्रमातून, त्यांच्या अत्युच्च अशा बलिदानातून. मुलांनो, आतापर्यंत 21 परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यातील 14 पुरस्कार हे मरणोत्तर देण्यात आलेले आहे. या 21 पुरस्कारांपैकी 20 पुरस्कार हे भारतीय सैन्य तर एक वायुसेनेच्या सदस्यास प्रदान केलेले आहे. आता आपण ज्यांना हे पुरस्कार मिळाले अशा शूरवीरांची नावे पाहणार आहोत. या यादीमध्ये पहिले नाव येते ते मेजर सोमनाथ शर्मा यांचे. हे परमवीर चक्राचे पहिले मानकरी आहेत. भारत पाकिस्तान युद्धादरम्यान पाकिस्तानी घुसखोरांशी लढताना त्यांना वीरमरण आले. हा पुरस्कार त्यांना मरणोत्तर देण्यात आलेला आहे. परमवीर चक्राचे दुसरे मानकरी आहेत लान्स नाईक करमसिंग. भारत पाकिस्तान युद्धादरम्यान अतुलनीय शौर्य दाखवल्याबद्दल त्यांना परमवीर चक्राने सन्मानित केले गेले. जिवंतपणी परमवीर चक्र मिळवणारे ते पहिले सैनिक होते. या पुरस्काराचे तिसरे मानकरी आहेत सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे. त्यांच्या अतुलनीय शौर्य आणि शत्रूच्या माऱ्याखाली केलेल्या परिश्रमाबद्दल त्यांना परमवीर चक्र हा सर्वोच्च भारतीय लष्करी बहुमान दिला. यानंतर चौथे मानकरी आहेत नाईक जदुनाथ सिंग. 1947च्या भारत पाकिस्तान युद्धात दाखवलेल्या साहसाबद्दल त्यांना मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित केले गेले. या पुरस्काराचे पाचवे मानकरी आहेत कंपनी हवालदार मेजर पिरू. हे राजपुताना रायफल्स 6 बटालियनमध्ये कार्यरत होते. त्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे त्यांना परमवीर चक्र या पुरस्काराने सन्मानित केले गेले. परमवीर चक्र पुरस्काराचे 6वे मानकरी आहेत कॅप्टन गुरुबचन सिंग सलारिया. हे 1961च्या संयुक्त राष्ट्रांच्या शांती पथकातील अधिकारी होते. तेथील युद्धातील अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. अशा पद्धतीने अतुलनीय शौर्य व पराक्रम गाजवणाऱ्या आपल्या शूरवीरांमध्ये मेजर धनसिंग थापा, सुभेदार जोगिंदर सिंग तसेच मेजर शैतान सिंग, कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद, त्याचबरोबर लेफ्टनंट कर्नल आर्देशीर बुरसोजे तारापोर, लान्स नाईक अल्बर्ट एक्का, सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल तसेच मेजर हुशियार सिंग,
नायब सुभेदार बानासिंग, मेजर रामस्वामी परमेश्वरन, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव, रायफलमॅन संजय कुमार आणि कॅप्टन विक्रम बत्रा तसेच फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखा अशा 21 महान परमवीरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आता आपण फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखा यांची बहादुरी आणि पराक्रमाबद्दल थोडीशी जाणून घेऊया. तेव्हा लक्षपूर्वक ऐका. 14 डिसेंबर 1971 रोजी शत्रूची 6 सेबर जेट विमाने श्रीनगरच्या हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपवली. तेथे नियुक्तीवर असणारे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखा हे सावध होते, पण विमानाच्या धावपट्टीवर अचानक उडालेल्या धुराळ्यामुळे त्यांना आपल्या विमानाचे उड्डाण करता येईना. धुराळा दूर होऊन धावपट्टी दिसू लागेपर्यंत शत्रूची विमाने विमानातून गोळ्यांच्या फैरी झाडत होती. तरीही आपल्या प्राणाची पर्वा न करता फ्लाइंग ऑफिसर सेखा यांनी आपले नॅट विमान क्षणार्धात वर झेपावले आणि शत्रूच्या विमानांचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता 2 विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला. जमिनीपासून फार थोड्या उंचीवर असताना शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी त्यांना वेढले, पण तरीही ते अधिक जोमाने लढत राहिले. शत्रू संख्येने जास्त होते, तरीही न डगमगता आणि अधिक जोमाने लढत राहिले. शत्रू संख्येने जास्त होते, पण त्यांच्या या धाडसी हल्ल्याला पाठ दाखवून पळून गेले आणि श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्र बचावले. पण या भीषण युद्धात फ्लाइंग ऑफिसर सेखाचे विमानही कोसळले आणि त्यांना आपले प्राण गमवावे लागले. फ्लाइंग ऑफिसर सेखांना मृत्यू प्रत्यक्ष समोर दिसत होता, मात्र त्याही परिस्थितीत कमालीचे उड्डाण कौशल्य वापरून प्रचंड निर्धाराने ते शत्रूला सामोरे गेले. कर्तव्य म्हणून नव्हे तर असामान्य धैर्याने ते लढले. अशा परमवीर फ्लाइंग ऑफिसर सेखा यांना सलाम. अशा पद्धतीने युद्धभूमीवर आपल्या सर्व परमवीरांनी कमालीचे धाडस दाखवलेले आहे. इंटरनेटवरही याची माहिती उपलब्ध आहे. आपण सर्च करून नक्की वाचा. त्यांचा पराक्रम वाचताना सुद्धा आपली छाती अभिमानाने भरून आल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा, शिकत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.